सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते नवी दिल्लीतनं। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी झाली आहे आणि त्या गर्दीमुळे अनेक लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली आहे। आतापर्यंत चौघांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। प्लॅटफॉर्म नंबर 13 आणि 14 वरची ही घटना आहे। दोन विशेष गाड्या प्रयागराजसाठी सोडण्यात येणार होत्या आणि याच गाड्यांसाठी ही गर्दी उसळल्याची माहिती मिळते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी नवी दिल्लीहून आपल्यापर्यंत पोहोचली। नवी दिल्लीतली ही आपण दृश्य बघतोय। अनेक लोक बेशुद्ध पडल्याची माहिती आहे। प्रयागराजसाठी या विशेष दोन गाड्या सोडण्यात येणार होत्या आणि याच गाड्यांसाठी ही गर्दी उसळल्याची माहिती मिळते। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर याच तुफान गर्दीमुळे अनेक लोक बेशुद्ध पडलेले आहेत। चौघांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल, खरं तर प्रयागराजला जाण्यासाठी दिल्लीवरून विशेष स्पेशल ट्रेन या दोन सोडल्या जाणार होत्या आणि त्यासाठीच अचानकपणे ही गर्दी वाढली होती। आणि गर्दी वाढायचं दुसरं कारण म्हणजे की अनेक लोक प्लॅटफॉर्म तिकीट न घेता प्लॅटफॉर्मवर जमले होते आणि त्यामुळं संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि म्हणूनच तिथे काहीशा प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि अनेकांचा श्वास कोंडला गेल्यामुळं 4 महिला सुद्धा बेशुद्ध पडल्याची माहिती मिळते आणि त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती मिळते। या ठिकाणी अग्निशमन दल आणि त्याचबरोबर पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणल्याची सुद्धा आता माहिती मिळते आणि ज्यांना श्वासोच्छ्वास करण्यासाठी त्रास झालेला आहे त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर उपचार सुद्धा सुरू आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 14 आणि 15 या दोन प्लॅटफॉर्मवरच ही सगळ्यात जास्त गर्दी झाल्याची माहिती मिळते, परंतु सुदैवानं कोणतीही घटना इथे घडलेली नाहीये अद्यापही। निश्चितच रामराजे, यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। तर आपण ही दृश्य बघतोय, ही ताजी दृश्य आहेत एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर जी आपण बघतोय। अगदी काही क्षणापूर्वीचे दृश्य प्रयागराजला जाण्यासाठी या नवी दिल्ली स्थानकावर जनसागर उसळलेला होता। प्रचंड तुफान अशी गर्दी झाली आणि या गर्दीत अनेक लोक बेशुद्ध पडल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। त्यापैकी काही जणांना रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे। प्लॅटफॉर्म नंबर 13 आणि 14 वरची ही तुफान अशी गर्दी, दोन विशेष गाड्या प्रयागराजला जाणार होत्या। कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक प्रयागराजकडे जात आहेत आणि नवी दिल्लीतनं प्रयागराजला जाण्यासाठी ही मोठी गर्दी आपण दृश्यांमध्ये बघतोय। या गर्दीमुळे अनेक लोक बेशुद्ध पडलेले आहेत।